मुंबईच्या जुहू चौपाटीवर कचऱ्याचा अक्षरशः ढीग साचलेला आहे आणि हाच कचऱ्याचा ढीग हटवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा ढीग हटवण्यात येतोय। हे काम युद्धपातळीवर सुरू आहे। पालिकेने स्वच्छतेसाठी समुद्रकिनारी असणाऱ्या चौपाटीवर गाईडलाईन जारी करावी अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येते। तर जुहू चौपाटीवर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। बघूया। मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसापासून समुद्र किनारी असलेल्या अनेक चौपाटीवरती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा साम्राज्य जो आहे तो निर्माण झालेला आहे। सध्या मी मुंबई येथील जुहू चौपाटी या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय की आत्ताही मोठ्या संख्येने जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य जो आहे तो या जुहू चौपाटीवरती निर्माण झालेला आहे। सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व कचऱ्याला जो आहे तो काढण्याचं काम जो आहे तो युद्ध पातळीवर सुरू आहे। आत्ताही आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण जुहू चौपाटीवरती जो कचरा मोठ्या प्रमाणात समुद्रामधून येतो तो कुठेतरी काढण्याचं काम जो आहे तो या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु सर्वात मोठा प्रश्न की अशा पद्धतीने अनेक चौपाटीवरती समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते फिरायला येतात आणि अशाच वेळी मोठ्या संख्येने कचरा, प्लास्टिकची बाटली आणि अनेक वस्तू जे खाद्यपदार्थ आपल्यासोबत घेऊन येतात आणि ते थेट समुद्रामध्ये टाकून जे आहे ते जात असतात आणि हाच कचरा जो आहे तो पुन्हा एकदा समुद्रातून जो आहे तो या अशा जे काही किनारपट्टी असतो त्या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात जमा होतो आणि आपण पाहतो की सध्या मोठ्या संख्येने अनेक जे चौपाटी आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने कचरा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि सध्या जुहू चौपाटीवरती देखील मोठ्या संख्येने कचरा जो आहे तो निर्माण झाला। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने हा जो कचरा या जुहू चौपाटीवर निर्माण झालेला आहे त्याला एका ठिकाणी जमा करून जे आहे ते युद्ध पातळीवरती काढण्याचं काम देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु सर्वात मोठा प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी समुद्र चौपाटी आहे त्या ठिकाणी एक गाईडलाईन जारी करावा जेणेकरून जे पर्यटक मोठ्या संख्येने फिरायला येतात त्यांना याची कल्पना व्हावी की जे कचरा, जे खाद्यपदार्थ जे आपल्यासोबत घेऊन येतात त्याला एका ठिकाणी एका डस्टबिन टाकावं जेणेकरून समुद्रामध्ये कुठलाही मोठ्या संख्येने कचऱ्याचा साम्राज्य जो आहे तो पुन्हा निर्माण होऊ नये याची संपूर्ण खबरदारी महानगरपालिकेने घ्यावी अशी विनंती जी आहे ती मुंबईकरांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। व्हिडिओ अरविंद सर, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।